केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा। न्याय हक्काच्या मागणीसाठी बांधकाम कामगारांनी संघटितपणे रस्त्यावर येण्याची गरज, कॉम्रेड भरमा कांबळे यांचे प्रतिपादन। खडकलाट येथे चिक्कोडी तालुका बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा संपन्न। 1996 साली तत्कालीन प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा असताना संसदेत कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांच्या सहकार्यामुळे देशात व विविध राज्यात कामगारांच्या कल्याणासाठी कायदे झाले। मात्र आज या कायद्यांची अंमलबजावणी व विविध राज्यात कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ यामध्ये तफावत आहे। आज कामगारांचे मूलभूत अधिकार व हक्क काढून घेण्याचे कायदे केले जात आहे। या विरुद्ध निदर्शने व मोर्चा यावरही बंदी घालण्याचे धोरण सुरू आहे। तेव्हा या देशातील सर्वात मोठ्या संख्येने असणाऱ्या विविध क्षेत्रातील कष्टकरी कामगारांनी आधी संघटित होऊन आपल्या न्याय व मूलभूत हक्कासाठी संघटितपणे रस्त्यावर येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लाल बावटा कामगार संघटनेचे सदस्य व कोल्हापूर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले। शनिवार तारीख 22 रोजी बेळगाव जिल्हा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील जय भवानी मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये चिक्कोडी तालुका बांधकाम कामगार भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना कॉम्रेड कांबळे बोलत होते। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कामगार आयुक्त व बेळगाव जिल्हा सीटू संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड सी.ए. खराडे होते। प्रारंभी खडकलाट ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, चिक्कोडी तालुका भू न्याय लवाद समिती सदस्य प्रवीण पाटील, बिरेश्वर सोसायटी एकसंबाचे संचालक काशीनाथ कमते, उद्योजक निजाम मुल्ला, उद्योजक टी.आर. पाटील, कॉम्रेड भरमा कांबळे, सी.ए. खराडे, शिवगोंडा खोत, चिक्कोडी तालुका कामगार उपनिरीक्षक प्रताप कांबळे व लाल बावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून व रोपास पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। पुढे कॉम्रेड कांबळे म्हणाले की आज देशात 4% कामगार संघटित व 96% कामगार असंघटित आहेत। तेव्हा या पुढील काळ कामगारांसाठी फार भयानक आहे। तेव्हा महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातील कामगारांनाही समान पद्धतीने कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी व मूलभूत हक्कासाठी कामगारांनी एकत्रित येऊन संघटनेची ताकद वाढवून संघर्षासाठी रस्त्यावर येणे गरजेचे आहे, असे आवाहन केले। यावेळी खडकलाट ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे, भू न्याय लवाद समिती प्रवीण पाटील, ॲडव्होकेट अविनाश कट्टी, लाल बावटा कामगार संघटनेचे संस्थापक शिवगोंडा खोत, सीटू अध्यक्ष सी.ए. खराडे, नेताजी कोळी, सीटू सचिव प्रवीण नाईकवडी, पिरगोंडा कुर्चे, अनिल ढेकळे यांनीही कामगारांनी संघटित होऊन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तर चिक्कोडी तालुका कामगार उपनिरीक्षक प्रताप कांबळे यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन कामगार कार्यालयात आवश्यक दाखले घेऊन आल्यास बांधकाम कामगारांची नोंदणी विनाशुल्क करून देण्यात येईल अशी माहिती दिली। या कार्यक्रमात बांधकाम कामगार संघटनेतर्फे लाल बावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पहार व गुलाब रोप देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास बेळगाव जिल्हा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व चिक्कोडी तालुक्यातील 500 कामगार उपस्थित होते। कार्यक्रमात प्रास्ताविक बेळगाव जिल्हा कामगार संघटनेचे सचिव धनाजी कांबळे, आभार सचिन कुन्नुरे तर सूत्रसंचालन सुनील कोळी यांनी केले। या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी खडकलाट येथील कामगार संघटनेचे रणजित राजपूत, इक्बाल मुजावर, कदीर गवंडी, राहुल उंदुरे, सतीश खराडे, अनिल पाटील, शिवानंद कुंभार, राहुल थरकार, चंद्रकांत सुतार, सौरभ कांबळे, अझहर पटेल, शैलेश शिंगे, तुषार थरकार यांनी विशेष परिश्रम घेतले। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಬೋರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಬಹುದು। ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ 1 ವರ್ಷಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ। हे एवढं सोपं नाही, पदाधिकाऱ्यांना सांगावं वाटते। हे काम सोपं नाही, कठीण आहे, पण अगदी तळाच्या माणसाला आपण काहीतरी मिळवून देतो याचं आपल्याला जे समाधान मिळतं ते पैसा अडकानं मिळतं। कामगारांचा भव्य मेळावा आणि खडकलाटमधील सर्व कामगार, बाहेरून आलेले सर्व कामगार, महिला, या सर्वांचं मी आभार मानतो या कार्यक्रमाला आल्याबद्दल। या ठिकाणी सर्वांची काही नावं घेत नाही,
यावं व असंच युनियन मोठं करावं, त्याचा लाभ घ्यावा एवढं बोलून मी म्हणत असतो. सवलती आहेत त्या आम्हाला सर्वांनाच घरात बसून कोणी देत नाही. त्याच्यासाठी लढावं पण लागतंय, रस्त्यावर उतरायला पण लागतंय, युनियन करायला पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचा ग्रुप सगळ्यांनी एकत्र करून आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा एकत्र जमून कुणाच्या काय समस्या आहेत, कुणाला काय लाभ मिळाले नाहीये असं होतंय, कुणाला मिळतंय कुणाला मिळत नाही, परंतु ते आपण चर्चा करून त्याच्यासाठी एक मागणी करून लेबर डिपार्टमेंटाने पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी ज्यांना मिळाले ती लोक सुद्धा साथ देऊन त्यांच्यासाठी रस्त्यावर यायला पाहिजे. तर अत्याचार होत नाही एवढं मला माहिती आहे. रस्त्यावर लोकांनी उतरतात तर त्याला एक विशिष्ट ताकद निर्माण होते आणि त्या ताकदीच्या जोरावर आपण पुष्कळसं काही हे करू. आमची संघटना स्थापन केली 2003 ला, घटना घडली 2 ला, आम्ही संघटना स्थापन केली 3 ला. मात्र महाराष्ट्रामध्ये या बांधकाम कामगारांच्या संघटनेला मूर्त स्वरूप यायला 2010 उजाडलं. जे 7-8 वर्ष मी एकटा काम करत होतो, एकटा एसटी करत होतो, माझ्या 2 चाकची गाडी करत होतो. मात्र दरम्यानच्या काळामध्ये बांधकाम कामगारांचा कायदा व्हायला कर्नाटकमध्ये मंत्री पंतप्रधान जबाबदार आहे. तर त्या काळामध्ये 1995-96च्या काळामध्ये 96 ला कोण पीएम होतं, देशाचं पंतप्रधान कोण होते 96 ला, एच.डी. देवेगौडा होते. त्या काळामध्ये लाल कोट्याचे 62 खासदार होते. या सगळ्या डाव्या आघाडीनं त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंब्याच्या बदल्यात त्या काळामध्ये रस्ते बांधणी विभागाचा जो कायदा होता 1996 ला, तो कायदा केंद्रामध्ये पास झाला आणि मग त्यानंतर संपूर्ण देशभर राज्यामध्ये त्याच्या सेवानिवृत्ती करून वेगवेगळी मंडळ सुरू झाली. वर्गासाठी जगा, बाकीची माणसं आपल्यासाठी जगतात, तुम्ही कामगार कष्टकरी वर्गासाठी जगा. समजा मी हे करतोय, आमची अपेक्षा काय, आमची संख्या वाढायला पाहिजे. भरमा कांबळे सारखी, धनाजी कांबळे सारखी, नेताजी कोळी सारखी अशी संख्या वाढायला पाहिजे. नाही तर तुम्ही काय म्हणणार, तुम लढे आणि कपडे सांभाळतोय, त्याच्यामुळं पुन्हा अधिक गुलामी येणार आहे. त्याच्यामुळे मी गावागावातल्या कामगारांना सांगेन, या बेळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक गावात कमिटी झाली पाहिजे. आता ही मीटिंग संपल्यानंतर सुद्धा या गावची कमिटी झाली पाहिजे. तर या गावामध्ये अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, उपाध्यक्ष, सहसेक्रेटरी अशी किमान 9 लोकांची, 11 लोकांची व 7 लोकांची कमिटी झाली पाहिजे. म्हणजे या गावातलं काम या गावातल्या लोकांनीच करायला पाहिजे. मात्र त्याच्यामध्ये स्वार्थ तुम्ही ठेवू नका. संघटने सांगितलं 200 रुपये घ्या, तर तुम्ही 300 घ्यायचं, उपयोगाचं नाही. त्याच्यामुळं मन तुटतात, तुमच्यावरचा विश्वास निघून जातो. त्याच्यामुळं संघटनेने जे ठरवलेलं असतं त्याची जर समजा सगळ्यांनी अंमलबजावणी केली तर उद्याच्या काळामध्ये कामगार कष्टकरी वर्गाचं राज्य यायला वेळ लागणार नाही. पण त्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्ही जरा खडकलाटच्या गावावर जर नजर फिरवा. खडकलाट गावामध्ये राबणाऱ्यांची संख्या जास्त आहे का ऐतकवांची संख्या जास्त आहे? काय मी काय नजर फिरवली, मी काय कधी गावात फिरलो नाही. तुमच्या गावात नजर फिरवली का, या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत या सगळ्या गावामध्ये कामगार कष्टकरी वर्गाची संख्या जास्त आहे, श्रीमंतांची संख्या जास्त आहे? बोला की कामगारांची संख्या जास्त आहे. काय पाहिजे त्याचे एक विश्लेषण हे करून घ्या पाहिजे. म्हणजे आम्हाला एकी पाहिजे, आम्हाला एकत्रितपणा पाहिजे, आम्हाला संघटना पाहिजे. आणि संघटना असेल तर आम्ही काही करू शकतो, काही जिंकू शकतो. त्याचे कधी भेटत नाही, धोरण भेटत नाही. हरणं सगळी एकत्रितपणे भेटतात. बघायचं असेल तर कुठेही बघा, सगळे हरणं एकत्र असतात. आणि जर वाघोबा समोर आला तर ते त्याचा शिले जर असतो हरणाचा, तो शिंगकुंड पुढे गेला तो वाघ धरून पळून जातो. हे एकत्र आपण लक्षात ठेवायचं. आणि आपण सगळेजण संघटित राहूया, संघटित राहून जे कार्यक्रम करूया त्याच्यात तुम्हाला प्रत्येक कार्यावर तुम्हाला यश मिळाला. तुमची संघटना जबाबदार असेल आणि त्या संघटनेचा उपयोग करून तुम्ही त्यापर्यंत सगळ्यांनी संघटना करून योग्य रीतीनं आपले लाभ मिळवून याचा प्रयत्न करावा.
उपस्थित राहिले, तसेच चिकोडी तालुक्यातील सर्व कामगार संघटनेचे सर्व सदस्य या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले, त्यामुळे त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. सर्व कामगार संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि आजच्या मेळाव्याला सहकार्य केले, त्यासाठी सर्वांचा मी आभार मानतो. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.